आपण दिवसभरातल्या सुपरफास्ट बातम्यांकडे वळूया। युतीवर तोडगा काढण्यासाठी आम्ही समर्थ असल्याने चिंता करण्याची गरज नाही, हे विधान केले खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आणि ते देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत। ठाकरे सिनेमासाठी आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सुधीर गाडगीळ यांनी एकत्रित मुलाखत घेतली। कोल्हापूर कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अमित देगवेकर यांचा महाराष्ट्र एसआयटीने ताबा घेतलेला आहे। बंगळुरू कारागृहातून महाराष्ट्र एसआयटीने त्याचा ताबा घेतलाय। अमित देगवेकरला आज कोल्हापुरामध्ये आणण्यात येणार आहे। मिलिंद एकबोटे यांच्या जामीन अर्जाच्या अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना आता सभा घेता येणार आहेत। नागपूर मेट्रोचे 3 रेक चीनमधून दाखल झालेले आहेत। ढोल ताशांच्या गजरात हे कोच नागपूर कारशेडमध्ये आणण्यात आले। भंडारा इथं मध्यरात्रीच्या सुमारास 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि भीषण असा अपघात झाला। यानंतर एका ट्रकने पेट घेतला। यामध्ये ट्रक चालक आणि क्लीनरचा होरपळून मृत्यू झालाय। ट्रकला आग लागल्यामुळे हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। बेळगावात कार कालव्यात बुडून 5 जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू झालाय। सौंदंती या तालुक्यातल्या कडबी गावाजवळची ही घटना आहे। घटप्रभा नदीच्या डाव्या कालव्यामध्ये कार बुडाली। चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 8वा दिवस, पण गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे मात्र बेस्टला 15 कोटींचा फटका बसलाय। टोल नाक्यावर 3 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागल्यास रस्ता खुला करण्याचा आदेश कागदावरच राहिलाय। त्यामुळे टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वाहन चालकांचा वेळ आणि इंधन दोन्हींचा यामुळे अपव्यय होतोय। जुन्नरमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढतायत। यावेळी बिबट्याने लोकवस्तीत येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला केलाय। अशाच एका कुत्र्यावर हल्ला केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। मुंब्रा इथं एका गोदामाला भीषण आग लागली। पहाटेच्या सुमारास शिळपाटा महापे या रस्त्यावर ही आग लागली होती। सोलापूर जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी मंगळवारी 15 जानेवारीपासून उजनी धरणातून 3550 क्युसेक्सनं पाणी भीमा नदीत सोडण्यात आलं। प्रशासनाने भीमा नदीकाठच्या पोलीस आणि महसूल प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। धावत्या ट्रेनमध्ये चढू नका असं वारंवार सांगून सुद्धा प्रवासी आपला जीव धोक्यात घालतायत। अशीच एक घटना दादर स्टेशनवर घडली। इथं गर्दीने भरलेली ट्रेन पकडण्याचा प्रयत्न एका महिलेकडून केला जात होता। हा प्रयत्न करत असताना त्या थेट प्लॅटफॉर्मवर पडल्या। मुंबईत रेल्वेनं आता फुकट्या प्रवाशांविरोधात कारवाई अधिक तीव्र केलेली आहे। याचाच परिणाम म्हणून मध्य रेल्वेच्या पुणे विभागात गेल्या 9 महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणीच्या जाळ्यात तब्बल 1,13,000 फुकटे प्रवासी सापडलेले आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे देशातील सगळ्यात मोठी इंधन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत काल सलग 5व्या दिवशी वाढ केली आहे। विजेच्या विक्रीवर आकारण्यात येणाऱ्या विद्युत शुल्कामध्ये राज्य सरकारने 10 पैशांनी वाढ केल्याने वीज पुन्हा महाग झाली आहे। 1 जानेवारी 2019 पासून हे वाढीव विद्युत शुल्क लागू करण्यात येणार आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डॉक्टरांकडून जास्तीत जास्त शस्त्रक्रिया आणि उपचार व्हावेत, यासाठी डॉक्टरांना 30% प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतलाय। यामुळे जिल्हा रुग्णालयासह आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमधील शस्त्रक्रियांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। भारतीय हवामानशास्त्र विभागाने दामिनी हे मोबाईल ॲप विकसित केले। मॉन्सूनमधील वादळी पाऊस, विजांचा कडकडाट, अचूक अंदाज या सगळ्याचा या ॲपवरून नागरिकांना मिळणार आहे। नाशिकच्या सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकरता मास रॅपिड ट्रान्झिट निर्माण केली जाणार आहे।
नाशिक रोड ते CBS आणि गंगापूर, सातपूर, अंबड असा औद्योगिक परिसर याद्वारे जोडण्यात येणार असून मेट्रोपेक्षा कमी खर्चामध्ये विजेवर धावणारी 3 डब्यांची जोडबस अशा स्वरूपात ही धावणार आहे। 10वीच्या परीक्षेची कठीण पातळी कमी करण्यासाठी CBSEनं परीक्षा पद्धतीत महत्त्वाचा बदल केलाय। 2020 मध्ये होणाऱ्या 10वीच्या परीक्षेपासून CBSEच्या विद्यार्थ्यांना सामान्य गणित हा विषय निवडता येणार आहे। उगवत्या सूर्याला वंदन करत धारावीतील हजारो नागरिकांनी पोंगल मोठ्या उत्साहात साजरा केला। यंदा पारंपरिक पद्धतीच्या पोंगल उत्सवात तमिळ भगिनींसह मोठ्या प्रमाणात मराठी भगिनींनीही सहभाग नोंदवला। पारंपरिक वेश परिधान केलेली चिमुरडी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती। मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विठू रखुमाईचा गाभारा संपूर्ण फुलांनी सजवण्यात आला होता। आज दिवसभर गर्दी असणार असल्यानं महिलांची सुरक्षितता लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीनं आज केवळ महिला सेवक सेवेत असणार आहेत। मंदिर समितीकडे एकूण 34 महिला कर्मचारी सेवेत आहेत। एकीकडे बाजारांमध्ये पतंग खरेदी करण्यासाठी झुंबड उडालेली दिसते, त्याचप्रमाणे अभिनेता अक्षय कुमार यालाही पतंग उडवण्याचा मोह आवरला नाही। अक्षय कुमार आपल्या मुलीसोबत पतंग उडवताना पाहायला मिळाला। संक्रांत म्हटलं की अहमदाबादचा पतंग महोत्सव आठवतो आणि त्याच निमित्तानं भाजप अध्यक्ष अमित शहा अहमदाबादमध्ये पोहोचले, ते पतंग उडवण्याचा आनंद घेण्यासाठी। प्रयागराज इथे कुंभमेळ्याला सुरुवात झालेली आहे। पहिल्या शाही स्नानासाठी पहाटेपासूनच भाविक गर्दी करत होते। यावेळी मोठ्या प्रमाणात प्रयागराजच्या किनारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पहिल्या शाही स्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत आहेत। हर हर महादेवच्या जयघोषात भक्तिभावनेनं भाविक संत प्रयागला पोहोचतायत। आता तयारी राजकीय महाकुंभाची। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोघेही कुंभला जाणार आहेत। प्रयागराजच्या कुंभमेळाव्याला दोघेही हजेरी लावणार आहेत। कुंभमेळ्यामध्ये तृतीयपंथी आखाड्याच्या साध्वीही सहभागी झालेल्या होत्या। या आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मीनारायण त्रिपाठी आपल्या साध्वींसमवेत कुंभ स्नानासाठी पोहोचल्या। प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यामध्ये नागा साधूंनीही शाही स्नान केलं। देशभरातून मोठ्या संख्येने नागा साधू कुंभमेळ्यासाठी दाखल झालेले आहेत प्रयागराजमध्ये। कुंभमेळ्याच्या पहिल्या दिवशी विविध आखाड्यातील साधू पहाटेपासूनच शाही स्नानासाठी बाहेर पडले। रथातून मानाप्रमाणे मिरवणुकीद्वारे परंपरेप्रमाणे हे साधू गंगा नदी स्नानासाठी मार्गस्थ झाले। प्रयागराज इथल्या घाटावर शाही स्नानासाठी सर्वसामान्य भाविकांनीही मोठी गर्दी केली होती। मकर संक्रांतीच्या पावन मुहूर्तावर गंगा नदीत अनेकांनी शाही स्नान केलं। AFC एशियन कप 2019 या स्पर्धेत अ गटात खेळणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय। स्पर्धेत साखळी फेरीच्या तिसऱ्या सामन्यामध्ये बहरीन संघाकडून 1-0 असा पराभव भारताला स्वीकारावा लागला।